ऐन दिवाळीतच सांगली शहरामध्ये पाण्याचा ठणठणाट आहे। महापालिका प्रशासनाकडून आता या शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांचा दिवाळीच्या पहिल्याच दिवशी खोळंबा झालेला आहे। संतप्त झालेल्या नागरिकांनी काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी देखील नागरिकांसह थेट महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयावर धडक देत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घालत सवाल उपस्थित केले। हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठा मानणारा सण म्हणजे दिवाळी आहे आणि ह्या दिवाळीच्या पहिल्या पाण्या दिवशी जे अभ्यंग स्नान केलं जातंय ह्या दिवशी ह्या वॉटर हाऊसनं असा मोठा पराक्रम केला आहे की अखंड सांगलीमध्ये पाण्याचा थेंब सुद्धा नाही आहे। त्यासाठी सर्व नगरसेवक मिळून ह्या वॉटर हाऊसमध्ये अभियंत्यांना भेटायला आणि आयुक्तांना भेटायला मोकळ्या पाण्याच्या बारड्या घेऊन ह्या वॉटर हाऊसमध्ये आलेत, जेणेकरून थोडं पाणी आपापल्या वॉर्डामध्ये घेऊन जाऊ शकतील। कारण ह्या लोकांकडे कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही, ना पाणी सोडायचं नियोजन नाही, ना टँकरची व्यवस्था नाही। त्यामुळे अखंड दिवाळी ही बिना पाण्याची ही सांगली नगरी साजरी करत आहे आणि याचा निषेध म्हणून आज सगळे नगरसेवक या ठिकाणी पाणी मागण्यासाठी महापालिकेच्या दारात आले आहेत। तर मी अशा कारभाराचा निषेध करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।